नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की कालच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात निर्णय झाला का नाही झाला, याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आणि कर्जमाफी जर झाली तर कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार, कधीपर्यंत होणार, किती लाखांपर्यंत होणार आणि येणाऱ्या भविष्यातली कर्जमाफीची आंदोलन आपली कशी असणार आहेत, या संदर्भात संपूर्ण महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, हे कर्जमाफीचं अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, काल महत्त्वाची अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, म्हणजे हे तीन महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि यांच्यासह अनेक मंत्री सुद्धा त्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते। परंतु या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती, ती म्हणजे सरसकट कर्जमाफीची अपेक्षा होती, कारण की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आता कर्ज वाढलेलं आहे। एकंदरीत राज्यातल्या शेतकऱ्यांचं 35,000 कोटीपेक्षा जास्तचं कर्ज झालेलं आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही जर आमचं सरकार आलं तर सरसकट कर्ज माफ करणार। आणि सध्या जे काही राज्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असं शेतकऱ्यांना वाटत होतं की या जी काही मंत्रिमंडळ बैठक आहे, या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, परंतु तसं झालं नाही। जसं की आपण बघतच आहोत की कर्जमाफीवरून पुन्हा या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कोणत्याही कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही। त्यामुळे आता कर्जमाफीवरून वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे। राजू शेट्टी असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, याचबरोबर प्रहार संघटनेचे बचूभाऊ कडू असतील, यांच्याही माध्यमातून जवळपास 14 मे 2025 रोजी एक राज्यव्यापी मोठं आंदोलन होणार आहे आणि हे कर्जमाफी संदर्भात आंदोलन होणार आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आमचं सरकार आलेलं आहे आता, मग आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, परंतु कधी करणार, काय करणार, कसं करणार, ते कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य किंवा मीडियाला ते बोलत नाहीयेत। पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब असं बोलत आहेत की आम्ही कर्जमाफीचं वचनच दिलं नाही, परंतु त्यांचे सहकारी भाजप यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार। ते काय विसरत आहेत की काय असं मला वाटतंय। परंतु आपण जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब कर्जमाफीवरून सकारात्मक आहेत, कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्याही पद्धतीचे शेतकऱ्यांसंदर्भात नकारात्मक भूमिका दर्शवली नाही किंवा नकारात्मक ते बोललेले नाहीत, ते कर्जमाफीवरून सकारात्मकच आहेत असं आपल्याला वाटते। त्यांना एक कर्जमाफी संदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारला होता कर्जमाफी संदर्भात, परंतु ते बोलत आहेत की राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरोबर नाही, आम्ही कर्जमाफी देऊ, किमान ते तरी थोडं तरी चांगलं बोलत आहेत। परंतु अजित पवार साहेब तुम्ही बघू शकता, त्यांचे प्रत्येक स्टेटमेंट किंवा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचंही तुम्ही स्टेटमेंट पाहू शकता, ते असं बोलत आहे की कृषी मंत्री आपल्या पदावरून ते हात झटकताना दिसत आहेत, की कृषी मंत्री असून देखील सुद्धा ते म्हणतात की हा अधिकार आमच्या हातात नाही, राज्य सरकारच्या हातात आहे, मुख्यमंत्र्यांनी हे बोलावं। मग तुम्ही कृषी मंत्री आहेत, मग तुम्ही काय करतायत? कृषी मंत्री तुम्हाला पद दिलेलं आहे, मग तुम्ही त्या पदाचा सदुपयोग करून शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं पाहिजे। ठीक आहे, याच्या अगोदर बचूभाऊ कडूंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेतली होती, त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाच्या नंतर त्यांनी पुन्हा एक भेट घेतली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री, शेतकऱ्याचा नेता किंवा शेतकऱ्याचा मंत्री या नात्याने मी सरकारसमोर कर्जमाफीचा प्रस्ताव मांडतो आणि नंतर कर्जमाफी संदर्भात सकारात्मक दर्शवून कर्जमाफी संदर्भात बोलतो, असं त्यांनी बोलले। परंतु सरकारसमोर त्यांनी कुठलाही प्रस्ताव ठेवला नाही। या भूलथापा शेतकऱ्यांना देण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा सजग आणि जागृत होणं महत्त्वाचं आहे। कर्जमाफी संदर्भात आपल्याला प्रत्येक आंदोलनामध्ये लढून कर्जमाफी मिळवून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कर्जमाफी मिळवून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नंतरच आपल्याला कर्जमाफी मिळेल असं मला वाटतंय। त्यामुळे कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावं, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। मग हे जी काही जुनी कर्जमाफी योजना, ज्यावेळेस 2017 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली। या कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही त्यांनी ते बोलत आहेत 6,500 आम्ही 34,000 कोटीची कर्जमाफी केली, परंतु 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपये
पात्र असून देखील सुद्धा त्यांना दिली नाहीत. हे कुठं काय म्हणजे याचं सरकारला लक्ष आहे तरी की नाही. म्हणजे हे असं मला वाटतं, हे जे काय मागलचे कर्जमाफीचे हे सुद्धा नील करावं. आणि 2019 ते 2025 या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचं आतापर्यंत 34,000 कोटी रुपयाचं कर्ज थकीत पडलेलं आहे. आणि शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडण्याचं कारण एकमेव ते म्हणजे सरकारनं वचन दिलं होतं. मग शेतकऱ्यांना वाटलं सरकार आमचं कर्ज माफ करणार आहे, त्यामुळे हे थकीत पडलं. आता काय शेतकऱ्यांकडे बँकेचे कर्ज भरायला पैसे नाहीत, त्यामुळे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तगादा लावू नये ही माझी एक नम्रतेची विनंती आहे. आणि सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं. आता दिवसेंदिवस कर्ज ते आता वाढत चाललेलं आहे, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं. आम्हाला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे कर्ज माफ करतील. या दोघांनी आश्वासन दिलं होतं. अजित पवार साहेबांनी काही जरी बोलले त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, फक्त मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला कर्जमाफी देतील असं मला वाटतंय. त्यामुळे या सरकार म्हणून तुम्ही लवकरात लवकर, जसं निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं त्या पद्धतीने लवकरात लवकर निर्णय घ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशीच एक अपेक्षा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळे शेतकरी बांधव सजग झाला पाहिजे, जागृत झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे. कारण की आंदोलन केल्याशिवाय सरकार हे आपल्याला कर्जमाफी देणार नाही, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या 14 मे 2025 रोजी बच्चूभाऊ कडू सोबत आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचा असा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.